नमस्कार मित्रांनो. प्रेमाची गोष्ट मालिकेच्या एपिसोडच्या आजच्या भागामध्ये सागर म्हणत असतो की वाटलंच होतं, मला माहीतच होतं ही सावनी असंच काहीतरी करणार. ती काही शांत बसणार नाही. तिच्या डोक्यामध्ये असेच काहीतरी वेडेवाकडे विचार सुरू असणार ना, मला माहीतच होतं. परंतु बघितलं का ती कशी वागली. हे सगळं जाऊन तिने ते आरतीला सांगितलं, आपल्याबद्दल भडकवलं तिने. तेव्हा मग मुक्ता म्हणते की मला वाटत नाही आहे सागर की सावनीने तसं काही सांगितलं असेल. मला वाटतंय की लकीच्या बाबतीत तिने अंदाज लावला असेल आरतीने किंवा सावनीने की लकी कसा वागू शकतो. आपण जाणार आहोत किंवा बोलू हे तिला काही माहीतच नसेल ना. फक्त लकी काय वागेल याचा अंदाज तिने लावला. त्याच वेळेला मग आता लगेच इंद्रा म्हणते की नाही गं नाही, ती सावनी ना पक्की बनेल आहे. ती कशी आहे काय ना हे बरोबर आम्हाला माहीत आहे. ती काय वागू शकते हे बरोबर आम्हाला समजतं. त्यावेळेला लकी म्हणतो की हो ना, ती खूप हुशार आहे आणि म्हणूनच हे सगळं डोकं चालवते. तेव्हा मग सागर म्हणतो पण हे सगळं तिला तिकडे जाऊन सांगण्याची काय गरज होती. तिने मुद्दामच हे सगळं केलं असणार. तिला माहीत असेल की आपली पुढची मूव काय, कारण ती तेवढी हुशार आणि चलाक बाई आहे. असं म्हणून आता सगळेजणं बघत असतात. तेवढ्यातच समोरून आदी येतो आणि आधी आल्यावर विचारतो की पप्पा काय झालं, सावनी मम्मा कुठे गेली आहे. तिला काल रात्री पण मी बघितलं नाही आणि आता सकाळी पण ती दिसत नाही आहे कुठेच. कुठे गेली आहे ती, असं आधी विचारतो. त्याच वेळेला मग काय बोलावं हे सागरला कळत नाही. सागर फक्त मुक्ताकडे बघत राहतो आणि पुढे तो काहीच उत्तर देत नाही. त्याच्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नसतं. परंतु मुक्ता म्हणते, हे बघा सागर, मला वाटतंय की सगळं आपण सागर आता त्याला सांगून टाकलं पाहिजे. त्यालाही सगळं कळायला हवंच आता आणि त्यालाही समजायला हवं की सध्या काय घडतंय ते. त्याच्याही कानावर काही गोष्टी गेल्या पाहिजेत, असं मुक्ता सर्वांसमोर सांगते. परंतु सगळे आता घाबरतात. तेव्हा आधी म्हणतो की काय झालं आहे, बोला ना, मला पण सांगा ना काय झालं आहे ते, आणि माझ्या मम्माच्या बाबतीत काही आहे का. मुक्ता आंटी तुम्हाला काही माहिती आहे का. पप्पा, मम्मा ठीक तर आहे ना, तिची तब्येत वगैरे तर नाही ना बिघडली. असे वेगवेगळे प्रश्न आदित्य विचारत असतो. नंतर आता तो इंद्राजवळ येतो आणि म्हणतो की आजी मला सांग ना काय झालं आहे, नेमकी कुठे गेली माझी मम्मा, ती कुठे बाहेर वगैरे गेली आहे का. असं विचारल्यावर आता इथे लकी आणि इंद्रा दोघेजणही गप्पच होतात. आता सागरला देखील काय बोलावं काहीच कळत नसतं. सगळ्या जणांकडे जाऊन जाऊन हा आदित्य सावनीची चौकशी करतो. हे सगळ्यांना खूपच वाईट वाटत असतं. नंतर मग मुक्ता म्हणते की नाही सागर, बस झालं, आता आदित्यला आपण सगळं सांगायला हवं. असं म्हणून आता मुक्ताही सांगायला जात असते. मग आदित्य हा काय रिॲक्ट करेल या भीतीने सागर आता मुक्ताकडे बघत राहिलेला असतो. तेवढ्यातच आता इथे ती म्हणते की बेटा हे बघ, तुझ्या मम्माबद्दल मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेवढ्यातच आता तो म्हणतो की ठीक आहे, बोला ना काय झालं आहे, बोला, मी ऐकायचं आहे मला, प्लीज सांगा मला. त्याच वेळेला इथे आता बाहेरून जोरजोरात आवाज येऊ लागतात. तेव्हा सागर म्हणतो की काय सांगायचं आहे यांना. अरे इतक्यात त्या सावनीने प्रेस कॉन्फरन्स पण बोलावली असेल. तेवढ्यातच मग आता इथे बाहेरून आवाज येऊ लागतात, सागर कोळी हाय हाय. तेवढ्यातच आता इथे स्वाती येते आणि म्हणते की काय आहे, तुम्ही कशाला बोलवताय. तेव्हा ते दरवाजे वाजवायला लागतात. मग स्वाती त्यांचा दरवाजा उघडते. त्याचबरोबर सगळे पटकन घरात शिरतात आणि मग स्वाती म्हणते की अरे भाई बघ ना, हे सगळेजण अगदी घरातच शिरलेत. तेव्हा मुक्ता म्हणते की एक मिनिट थांबा, तुम्ही प्लीज तिकडेच थांबा. त्याच वेळेला सागर म्हणतो की एक मिनिट, काय झालं तुम्हाला, तुम्ही प्लीज तिकडेच थांबा. काय गरज आहे इतका गोंधळ करण्याची, शांतपणे बोला. आणि मग सागरचा तोल सुटत चाललेला असतो. तो खूप चिडचिड करत असतो. तेव्हा मुक्ता त्याला शांत करते आणि नंतर मग सागर म्हणतो की अचानक काय झालं आहे, तुम्ही इथे काय जमलात ते मला जरा तुम्ही सांगा. त्याच वेळेला ते प्रेस कॉन्फरन्सवाले म्हणतात की हे बघा सर, खरं तर सावनी मॅडमनेच आम्हाला बोलावलेलं आहे आणि हे प्रेस कॉन्फरन्स त्याबद्दलच आहे. कुठे आहेत त्या, आम्हाला त्यांच्याशी भेटायचं आहे, बोलायचं आहे, त्यांची प्रेस कॉन्फरन्स आहे. त्याच वेळेला मग आता सागर म्हणतो की हे बघा, तो सावनी मॅडम वगैरे या घरात काही राहत नाहीत. या घरामध्ये सागर कोळी राहतात आणि त्यांची फॅमिली. त्यांचा आमच्याशी काही संबंध नव्हता आणि इथून पुढेही नसणार आहे संबंध, असं सरळ आता तो बोलून दाखवतो. त्याच वेळेला आता सावनी तिथे आलेली असते. सावनीचं ते नवीन रूप बघून सगळेजण गार होतात. सावनी अगदी एखाद्या पांढऱ्या सलवार कुर्त्यामध्ये आणि सगळ्यात तिचा रूपच कायापालट झालेला असतो. अगदी मिडल क्लास मुलीप्रमाणे सावनी सगळ्यांसमोर आलेली असते. तिला पाहिल्यावर आता मीडियावाले सगळेजण पटापट फोटो काढायला लागतात. आता सगळेजण म्हणतात की सावनी मॅम, सावनी मॅम, आणि तिला आवाज द्यायला लागतात. त्याच वेळेला आता इथे सावनी ही सगळ्यांसमोर बघत राहिलेली असते
सागर बघतो आणि तोही चेहरा फिरवतो, कारण त्याच्या लक्षात येतं की सावनी ही फक्त नाटकी आहे. हे सगळं ती नाटक करते, बाकी काहीही नाही. आणि सगळ्यांसमोर दिखावे चालू आहेत. तेव्हा आता सावनी रडायला लागते. सावनी म्हणते की ही प्रेस कॉन्फरन्स मी बोलावली आहे, कारण मला सगळ्यांची म्हणजेच विशेषतः कोळी कुटुंबाची माफी मागायची सगळ्यांसमोर, म्हणूनच मी ही प्रेस कॉन्फरन्स बोलावली. आजपर्यंत मी खरंच खूप चुकीचं वागले यांच्याबरोबर, खूप वाईट वाईट प्रकार केले आहेत आणि खरंच मला या सगळ्याचा खूप पश्चाताप होतो आहे. म्हणूनच मी त्यांची माफी मागण्यासाठी म्हणून इथे आलेली आहे. आता सागर आणि मुक्ता या दोघांनाही तिचा खूप राग येत असतो. ती म्हणते की प्लीज, माझं बाकी काही म्हणणं नाही. कोळी कुटुंब प्लीज मला माफ करा. मी खूप चुकीचं वागले तुमच्याशी. मला माहीत आहे हे सगळं जे काही आहे ते खूप चुकीचं आहे. प्लीज मला माफ कर. मुक्ता, मुक्ता तू प्लीज मला माफ कर ना, असं म्हणून ती मुक्ताचे येऊन पाय धरते. आणि मुक्ता म्हणते की सावनी, हे काय करताय तुम्ही? प्लीज माझे पाय सोडा ना. तेव्हा मग आता सावनी म्हणते की हो, मला माहीत आहे मी तुझे पाय धरण्याची पण लायकीची राहिली नाही आहे ना मुक्ता. परंतु मी खरंच सांगते, खरंच मी तुझी माफी मागते. प्लीज मला माफ कर. अगं मुक्ता, सागर प्लीज, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आजपर्यंत मी तुला खूप दुःख दिली, खूप काही बोलले, खूप टोमणे मारले, परंतु नाही, खरंच मी एक चुकले होते सागर. आपल्या सोन्यासारख्या संसाराची मी किंमत नाही केली सागर. मला देवाने एकदा नाही तर दोनदा संधी दिली होती, परंतु ती मी घेऊ शकले नाही. एकदा सईच्या रूपात तर एकदा आदित्यच्या रूपात, परंतु मला ती उपभोगताच आली नाही. प्लीज मला माफ कर ना सागर. तेव्हा मग आता सागरला चीड होत असते. मुक्ता त्याला पटकन धरते आणि मग त्याच वेळेला ती म्हणत असते की प्लीज मला माफ करा, परंतु कोणीही तिला माफ करायला तयार नसते. त्याच वेळेला आता इथे मुक्ता म्हणते की सागर प्लीज तुम्ही शांत व्हा. तेव्हा सागर म्हणतो की हे बघ, मला हिला काहीही माफ वगैरे करायचे नाही, मी हिला माफच करू शकत नाही. त्यानंतर आता इथे सावनीला कोणीच माफ करायला तयार नसते आणि मग सावनी तिथल्या तिथे रडतच उभी असते आणि तिला सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होत असतो. सागर म्हणतो की हे बघ सावनी, मी तुला कधीही माफ करू शकत नाही. मला माहिती आहे तू हे जे काही वागतेस ना ते बनावट आहे, ढोंग आहे, म्हणूनच. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की सावनी, हे सगळं काय सुरू आहे तुमचं? हे सगळं प्रेस कॉन्फरन्स वगैरे बोलण्याची काय गरज होती? अहो तुम्ही हे जे सगळं करताय ते कशासाठी करताय? मला मुळात ना हेच कळत नाही आहे. काय गरज आहे हे सगळं तुम्हाला करण्याची? आणि तुम्ही असं का करताय? अगोदर चुका करायच्या, नंतर मग त्याची माफी मागायची. काय अर्थ काय आहे ह्याला? तेव्हा मग आता सावनी म्हणते की मुक्ता, मला माहिती आहे की तुला यावेळेला माझा राग येतोय. तुम्ही सगळे कोणी माझ्यावर आता विश्वास ठेवणार नाही, परंतु मी खरं सांगते. तर आता सागरने सगळ्या मीडियाला पाठवून दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की हा माझ्या घरचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता यामध्ये पडू नका. परंतु सावनी म्हणते की नाही, मी हात जोडतो तुमच्यापुढे. मुक्ता, सागरची आई स्वातीताई, प्लीज मला एक एक संधी द्या. मी बाकी तुमच्याकडे काहीच मागणार नाही. मला एकच संधी द्या प्लीज. मी कधीही चुकीचं करणार नाही. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की काय गं, तू गप्प बस, तुझं तोंड गप्प ठेव. मला माहिती आहे तू कधीही हे सगळं करू शकणार नाहीस. तू खोटं आहेस, खोटी, आणि तू खोटीच राहणार. कुत्र्याची शेपूट ही वाकडीच राहणार. मुक्ता म्हणते की सावनी, तुमचं हे काय नवीन नाटक लावलंय तुम्ही? सावनी, तुम्ही जे काही वागलेत ना त्याच्यावरून हे तर स्पष्टच झालंय की तुम्ही कधीही चांगल्या वागू शकत नाही. आजपर्यंत तुम्ही प्रत्येक वेळेला या कुटुंबावर चुकीचाच विचार केलेला आहे आणि प्रत्येक वेळेला त्यांना तुम्ही संकटात टाकलंय. मग तुमच्यावर कसे विश्वास ठेवणार आहेत? तेव्हा मग सावनी म्हणते की हो मुक्ता, हो, मला माहीत आहे मी खूप चुकीचे वागले, खूप चुकीचं केलं, परंतु प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी असं काहीच करणार नाही इथून पुढे. मी घरात चोरीचाही विचार करणार नाही, ते तर लांबच राहिलं. या घरामध्ये मी सगळं काही व्यवस्थित करेन. आजपर्यंत जी ॲरोगेंट सावनी होती, ॲटिट्यूडवाली, जी घरात काम करायची नाही, आयतं बसून खायची रूममध्ये, स्वतःच्या कपड्यांवर, दागिन्यांवर एक्सपेन्सिव्ह खर्च करायची, ती आता ही राहिलेली नाही. ही सावनी आता बदललेली आहे. ती सावनी मेली, ती केव्हाच मेली. आता ही साधी सावनी जीवन जगत आहे तिचं, आणि ती स्वतःच्या जीवनासाठीच आता झगडणार आहे. या घरात ती वाटेल ते काम करेल, सगळं काही करेल, परंतु आता तिच्यातला हा ॲरोगेंट उरलेला नाही. ती सावनी गेली मुक्ता, असं म्हणून आता ती मुक्ताला बोलत असते. परंतु मुक्ताचा आता तिच्यावर काहीच विश्वास बसत नसतो. मुक्ता म्हणते की हे बघा सावनी, तुम्ही हे जे काही बोलताय ना त्यावरून तर मी अजिबात विश्वास ठेवू शकत नाही, परंतु तुम्ही हे जे काही वागताय ते खूप चुकीचं वागताय, म्हणून प्लीज आता इथून निघा तुम्ही. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही नाही, प्लीज मला माफ करा ना, प्लीज माफ करा. मी खरंच चुकले, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. सागर, मुक्ता, मी तुमच्याशी खूप चुकीचं वागले. तुम्ही मला इतका मोठा आधार दिला, परंतु मी त्याच्यावरच इतकं सगळं चुकीचा घाव घातला. माझं चुकलं. तेव्हा मग इंद्रा म्हणते की
सावनी, तुझं तोंड बंद कर. तुला काय वाटतं की तू असं सगळं वागशील आणि आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू? अगं, इतकं बोलले तुला, इतका अपमान केला, परंतु तरीही तू इथे आलीचच शेवटी. अगं, तुला हकलली होती मांजरी, दूर फेकून दिली होती मांजरीसारखी, परंतु पुन्हा तिथेच आलीस तू. नखं ओरबडायला आम्हाला, आमच्या काळजावर घात करायला. चल निघ इथून, आम्ही तुला धक्के मारून काढलं होतं ना बाहेर. तेव्हा मग आता सागर म्हणतो की हे बघ सावनी, तू जे काही बोलशील त्याच्यावर माझा अजिबात विश्वास बसणार नाही. तू आत्तापर्यंत जी मला दुःख दिल्यास, तो मला त्रास दिलाय ना, तो त्रास असा सहजासहजी माझ्या मनातून जाणार नाही. त्याचे ओरखडे अजूनही माझ्या मनावर आहेतच. म्हणूनच सावनी, मी तुला कधीही माफ करू शकणार नाही. लक्षात ठेव, इथून पुढे नाही आणि इथून पुढे कधीच नाही. त्याचा विचारही मनात आणू नकोस की मी तुला कधी माफ करेन. कारण माझ्या मनावर जो काही त्रास आहे, तो त्रास असा कधीही कमी होऊ शकत नाही. तू जो काही आम्हाला सगळ्यांना त्रास दिलायस ना, तो अजिबात आम्हाला सहन होणारा नाही आहे. म्हणून मी तुला कधी माफच करू शकत नाही. मला इतरांचं काहीच माहिती नाही, परंतु मी माझं नक्कीच सांगू शकतो की मला तुला माफ करता येणार नाही. असं म्हणून सरळ आता तो सावनीला माफ करणार नाही असं तोंडावर बोलून मोकळा होतो. आणि त्यानंतर असं ऐकल्यानंतर ती म्हणते की प्लीज प्लीज मला माफ करा, प्लीज मी तुमच्यापुढे हात जोडते. असं नका करू, मला फक्त एक संधी द्या. मी तुमच्याकडून मुक्ता फक्त एक संधी मागत आहे. मी इथून पुढे कधी चुकीचं वागणार नाही. मी घरात वाटेल ते काम करेन आणि माझ्या आधीला व्यवस्थित सांभाळेन, मेहनत करेन मी आणि पैसे कमवेन. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की मेहनत आणि तू? अगं सावने, तू मेहनत कसली करणार आहेस? अगं, तुला पैसे आयते मिळाले तेवढंच तू बघतेस आणि आयतं खात असतेस. तू कसली मेहनत करणार? तू तसंच तर सांगते प्रत्येक वेळा, परंतु काय तर तू चोरी करते. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर मुक्ता म्हणते की सावनी, कसा विश्वास ठेवायचा आहे? तुम्ही या राहत्या घरातच चोरी केली. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हे बघा, आता विश्वास ठेवण्यासारखं नाही. मग सावनी म्हणते की मुक्ता, मला मान्य आहे मी चोरी केली होती, परंतु खरंच ती मला गरजेची होती. मला पैसे लागणार होते म्हणून मी घेतले होते. बाकी खरंच मला या सगळ्याचं काहीच टेन्शन नव्हतं. त्याच वेळेला आता सावनी म्हणते की ठीक आहे, तुमचा कोणाचाही माझ्यावर अजूनही विश्वास नाही. ठीक आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकत नसाल तर काहीच नाही, परंतु मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर नक्कीच कधीतरी विश्वास ठेवाल, हीच अपेक्षा मी मनात बाळगत आहे. आणि हो, मी आत्तापर्यंत जे काही वागले, जे चुकीचे वागले तुमच्याबरोबर, त्याचं प्रायश्चित्त मला घ्यायचं आहे. त्याच्यासाठीच मी एक संधी मागत आहे. ठीक आहे, मी आता जोपर्यंत या सगळ्याचा पश्चाताप करत नाही, तुम्ही मला संधी देत नाही ना, तोपर्यंत मी इथे खालीच बसलेली आहे. आणि हो, मी इथेच आहे खाली. तुम्ही प्लीज मला बोलवून घ्या आणि मला माहिती आहे की तुम्ही मला नक्कीच या सगळ्यामध्ये माफ कराल. मला या सगळ्याचा पश्चाताप करायचा आहे आणि चांगलं व्हायचं आहे. म्हणूनच आता सावनी म्हणते की ठीक आहे, मी निघते, मी खालीच बसून आहे. असं म्हणून ती जाते. आणि त्याच वेळेला मुक्ताला या सगळ्यात काय करावं ते काही सुचत नसतं. सागर मात्र तोंड फिरवून उभा असतो, कारण त्याला काही करून सावनीला माफ करायचे नसतेच. आणि मुक्ताला मात्र प्रश्न पडलेला असतो की सावनी नेमकं हे सगळं काय करत आहे आणि हा तिचा नवीन कुठला डाव तर नाही ना, असा विचार आता इथे मुक्ता उभी राहून करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आदित्य आणि सई दोघेजणही खेळत खेळत येतात. तेव्हा मग आदी म्हणतो की अगं सई, काय आहे? तू लहान आहेस अजून, तुझा इतका कुठला अभ्यास आहे जे अभ्यास करायचा म्हणून मला इथे तू घेऊन आली? तेव्हा ती म्हणते की दादा चल ना लवकर, प्रोजेक्ट करायचा आहे. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की यांना सावनी दिसली की काय, म्हणून मुक्ता कन्फर्म करून घेत असते. ती म्हणते की बरं मला सांगा की चीज पराठा कोण कोण खाणार आहे? तेव्हा सावनीला तिथे काही लक्षात न घेता दोघेजणी म्हणतात की आम्ही खाणार आहोत. तेव्हा मग आता आदी म्हणतो की मला सांग कोणी बनवलं आहे, मुक्ता आंटी तू की सावनी मम्मा? तेव्हा मग ती म्हणते की मी बनवला आहे. तेव्हा मग सई म्हणते की हो, आम्ही नक्कीच खाणार. मुक्ता म्हणते की चला चला मग लवकर लवकर चला, हातपाय धुवून घ्या, फ्रेश व्हा, मग मी तुम्हाला गरम गरम देते. मग ते दोघंजणही खुश होऊन फ्रेश व्हायला निघून जातात. तेव्हा मुक्ता म्हणते की याचा अर्थ या दोघांनीही सावनीला पाहिलेलं नाही. तर सावनी आता बिल्डिंगच्या खाली उतरलेली असते आणि ती समोर सागरच्या घराकडे बघत असते आणि तिथून कोणी खिडक्या उघडताय का याच्याकडे तिचं लक्ष असतं. तेव्हा सावनी म्हणते की आता ही सावनी कधीच न थांबणारी आहे. ही सावनी आता कोणापुढे कधीही झुकणार नाही. ऊन, वारा, वादळ, पाऊस या सगळ्याला ही सावनी व्यवस्थित तोंडेल आणि या ऊन, वारा, पावसाला या सावनीसमोर झुकावंच लागेल. असं म्हणून आता सावनी ही तिथल्या तिथेच शांत बसून असते. तर इथे कधी काय होईल, म्हणजेच कोण खाली येईल का या आशेने सावनी तिथेच बसून राहिलेली असते. आणि संध्याकाळ झालेली असते, परंतु कोणीच येत नाही. म्हणून सावनी कंटाळून तिथल्या तिथेच बसून असते. त्याच वेळेला इथे आता सावनी म्हणते की ठीक आहे जाऊ दे, आणि तिथल्या तिथे त्या हँडलला पकडून डोळा लावते.
मग मुक्ता आता तिच्या आईच्या घरी म्हणजेच गोखलेंच्या घरी आलेली असते आणि लाईट्स ऑन करते आणि म्हणते की आई, तू टाइम स्क्वेअरमध्ये राहून माझ्याशी ह्या सगळ्या गप्पा मारणार आहेस का? अगं खरं आहे आई, ऑब्वियस आहे. अगं तुझं घर बंद आहे म्हणून काय मी आपल्या घरी दिवे लावणार नाही आहे का दिवाळीचे? लावणारच आहे मी दिवे. आणि हो, काळजी करू नको, पडदे वगैरे सगळे उघडते. मला सांग, तू इथे घरात वगैरे कुठे कॅमेरा लावलायस का जे मला असं सगळं सांगतेस? मला माहिती आहे घरामध्ये कोंडूस वास मारायला नको म्हणून मी पडदे वगैरे सगळं उघडणार आहे. अगं तू काळजी करू नकोस. हो हो, बाहेर दिवे लावते आणि हो, स्वामींच्या इथेही मी दिवा लावते. असं म्हणून ती आता सगळ्या खिडक्या वगैरे उघडते आणि खिडकी उघडल्यानंतर तिला बॅक साईडला बेंचवर सावनी बसलेली दिसते. सावनीचा तिथेच बसून डोळा लागलेला असतो. हे आता सागरला मुक्ताला दिसतं आणि मुक्ता म्हणते की हे काय, सावनी अजून इथेच बसलेली आहे. याचा अर्थ ती खरंच बोलली होती की मी खाली बसून वाट बघेन, अजूनही ती इथून हलली नाही. खरं नेमकं काय आहे सावनीच्या मनामध्ये? खरंच हिला पश्चाताप करायचं सगळ्या गोष्टींचं प्रायश्चित्त झालं आहे की नेमकं आणखी काय आहे? असा विचार इथे मुक्ताच्या डोक्यामध्ये यायला लागतो आणि ती आता सावनीच्याच विचारांमध्ये असते. तेवढ्यातच आता आधी समोरून येतो आणि म्हणतो की मम्माला बघितलं का तुम्ही? अजूनही ती कुठे सापडली नाही. म्हणतो म्हणतो मी पण काय वेड्यासारखा, मम्माला ना डायरेक्ट मी कॉलच लावतो. असं म्हणून तो आता सावनीला फोन लावतो. सावनीला तो म्हणतो की मम्मा अगं तू कुठे आहेस? मला कालपासून तू दिसलीस नाही. तेव्हा ती म्हणते की अरे बेटा, मी ना माझ्या मैत्रिणीकडे आले. अवनी आंटी माहिती आहे ना तुला तिच्याकडे, ती ना बाहेरगावी जाणार आहे ना, म्हणून मग मी तिला भेटण्यासाठी आली आहे बेटा. तेव्हा तो म्हणतो की तसं नाही गं, मला तुला ते प्रोजेक्टचं ऐकवून दाखवायचं होतं ना म्हणून. मग ती म्हणते की बेटा तुझं सगळं झालं आहे का? तेव्हा तो म्हणतो की हो मम्मा झालं आहे, परंतु मी तुला मिस करतोय, मला तुला सगळं दाखवायचं आहे ना म्हणून मी सांगतोय. तेव्हा मग आता मुक्ता हे सगळं बघून तिला खूप वाईट वाटतं आणि मग सावनी म्हणते की बेटा डोंट वरी, तू काळजी करू नको, मी येईनच, तोपर्यंत तू तिथे व्यवस्थित राहा. आणि हो ऐकलंस का, तू ना कोणालाही त्रास देऊ नको हा, तिथे मुक्ता आणते किंवा कोणालाही त्रास देऊ नको, सगळ्यांबरोबर व्यवस्थित वाग आणि नीट शहाण्यासारखा वाग हा बाळा. असं म्हणून ती त्याला समजूत घालत असते आणि इथे आधीने फोन स्पीकरवर टाकलेला असतो आणि मुक्ता सावनीचं सगळं काही ऐकत असते. आणि मग सावनी म्हणते की हे बघ आधी बाळा, व्यवस्थित राहा तिकडे, मी येईन लवकरच. असं म्हणून आता ती फोन ठेवते आणि नंतर आता आदित्य म्हणतो की ओके मम्मा, तू लवकर ये. तेव्हा मग आदित्य हे ऐकून शांत होतो आणि मग मुक्ता म्हणते की ठीक आहे आधी बाळा, जा तू बस जा अभ्यासाला. आणि मग मुक्ता विचार करते की नेमकं काय चालू असेल सावनीचं. मला तर वाटलं की या आत्ता आदित्यने विचारल्यावर समोरून सावनी त्याला सगळं काही खरं खरं सांगेल, आम्ही तिच्याबरोबर जे काही वागलो आहे ते. परंतु तिचं आता वागणं वेगळंच होतं. आम्ही तिच्याशी जे काही वागलोय ते तिने काही सांगितलंच नाही, परंतु दुसरंच काहीतरी आधीला कारण सांगितलं. मला असं वाटलं की आता सध्याच्या सिच्युएशनमध्ये ती आधीचा पुन्हा घरामध्ये येण्यासाठी वापर करून घेईल, परंतु तिने तसं काहीच केलं नाही. उलट ती आधीशी खोटं बोलली, सगळं लपवलं त्याच्यापासून. त्याच्याशी अगदी समंजसपणे बोलली आहे ती आणि त्याला समजूतदारपणाने समजावलं देखील आहे. नेमकं काय आहे सावणीचं? खरंच सावणी बदलली आहे का? असा विचार मुक्ताला येतो आणि त्याच वेळेला इथे सावनी ही खाली तशीच बसलेली असते. सकाळची दुपार, दुपारची संध्याकाळ झालेली असते आणि सगळे दिवाळीचे देखील लाईट्स वगैरे लागलेले असतात, परंतु सावनी तिथेच बसून असते, तिला कोणीही बोलवायला येत नाही. नंतर मग आता मुक्ता ही सागरच्या रूममध्ये येते. सागरच्या रूममध्ये सागर काम करत बसलेला असतो. आता ती सागरसाठी कॉफी घेऊन आलेली असते. नेमकं आता मुक्ता ही सागरला सावनीबद्दल कन्व्हिन्स करेल का आणि सावनी पुन्हा आता कोळींच्या कुटुंबामध्ये एंट्री घेणार का? हे सगळे काही आपल्याला पुढच्या एपिसोडच्या भाग 2मध्ये पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.